आज आपण वेळेला किंमत दिली तरच वेळ उद्या आपल्याला किंमत देणार आहे. वेळ तशी निघून जाणार आहे. प्रश्न आहे आपण त्या वेळेचा कसा वापर करतोय. वेळ कोणासाठी थांबणार नाही. गेलेली वेळ परत येणार नाही. वेळ वाया आयुष्य वाया. कारण टाइम मॅनेजमेंट हा ह्युमन लाईफ मधला अतिशय महत्वाचा पार्ट आहे. मित्रांनो, आज आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना आपल्या मुलांसाठी या समर वेकेशन मध्ये टाइम मॅनेजमेंट आपण कसं करू शकतो या संदर्भात बोलणार आहोत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो, गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपला गुरु कोण असेल तर वेळ ही आपला गुरु आहे. वेळच आपल्याला सर्व काही शिकवत आहे. त्यामुळं जर आपण म्हणलं वेळ ब्रह्मा वेळ विष्णू वेळ देव महेश्वरा वेळ साक्षात परब्रह्म वेळ किंवा टाइम तस्मै नमः, वेळेला जो नमस्कार करणार वेळ त्याला नमस्कार करणार. कारण का, टेक केअर ऑफ युअर टाइम, टाइम विल डेफिनेटली टेक केअर ऑफ यू. या टाइम मॅनेजमेंट मध्ये आपण नेमकं काय करू शकतो. विद्यार्थ्यांना जर टाइम मॅनेजमेंट आपण करून दिलं तर त्याचा फायदा त्यांना काय होणार आहे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. पहिली गोष्ट, एक 4 ते 5 मुद्द्यांमध्ये आपण विचार याच्यामध्ये करू शकतो. पहिली गोष्ट, मुलांना जर टाइम मॅनेजमेंट करता आलं तर त्यांची शिक्षणामध्ये प्रगती नक्की होणार आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे शिस्त आणि नियोजन या मुलांचं होणार आहे. तिसरा विषय, उत्कृष्ट त्यांना पर्सेंटेज मिळू शकतात. चौथा मुद्दा, त्यांचा तणाव कमी होईल. पाचवा मुद्दा, व्यक्तिमत्व विकास त्या मुलांचा होऊ शकतो. स्टेप बाय स्टेप आपण थोडंसं बघू की नेमकं या वेळेचं नियोजन जर केलं तर नेमकं काय घडू शकेल. तर पहिला मुद्दा आपण विचार करत होतो की शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांनी जर टाइम मॅनेजमेंट केलं, वेळेचं जर व्यवस्थित नियोजन केलं, आज या 1.5 महिन्यासाठी समर व्हेकेशन मध्ये जर विद्यार्थ्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केलं, वेळेचं नियोजन केलं तर काय होईल, त्यांना त्यांचं व्यवस्थित ध्येय गाठता येईल. त्यांचं साध्य त्यांना आयुष्यामध्ये पूर्ण करता येईल. याचं व्हॅल्यू पालकांनी मुलांच्या मध्ये क्रिएट करणं गरजेचं आहे. प्रत्येक विषयामध्ये आपण एकच बघतोय, पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे. मुलं मायनर आहेत तर त्यामुळं मुलांना जर वेळेचं नियोजन करून आपल्याला द्यायचं असेल तर आणि तरच मुलांच्या शिक्षणामध्ये प्रगती होऊ शकते. दुसरा मुद्दा असा आहे, शिस्त आणि नियोजन लागेल मुलांना जर वेळेचं प्लॅनिंग केलं. बहुतांशी घरामध्ये आपण एक चित्र बघतो, शनिवारची शाळा सुटल्यानंतर दप्तर कुठं फेकलेलं असते माहित नसते, सोमवारी शाळेला जाताना तो दप्तर हुडकत असतोय. तर त्यामुळं वेळेचं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं तर त्या मुलांना शिस्त लागू शकते, त्यांना प्लॅनिंग करण्याची सवय लागू शकते. त्या वेळेचं जर महत्व समजलं तर हे करू शकतील मुलं. तिसरा मुद्दा आहे, उत्कृष्ट मार्क्स मुलांना मिळू शकते. जर संबंध वर्षभर मुलांच्याकडे आहे, 365 दिवस गुणुले 12 महिने, ह्याच्यामध्ये सुट्ट्यांचं नियोजन आपल्याला केवळ ह्या एवढ्या एका छोट्याशा वेळेमध्ये वेळेला बांधणं आपल्याला शक्य नाही. ह्याचे कदाचित 1-2-3 एपिसोड होऊ शकतात. आज अगदी 5 मिनिटामध्ये जितकं पॉसिबल होईल तेवढं मी बोलतोय. समर व्हेकेशन मध्ये याचा आपल्याला कसा नेमका टाइम मॅनेजमेंटचा वापर करता येईल या संदर्भात आपण बोलतोय की या मुलांना जर चांगले पर्सेंटेज मिळवायचे असतील तर या समर व्हेकेशन मध्ये जे काही मुलांच्याकडे 24 तास आहेत त्यातला काही अंशी भाग, तास 2 तास का असेना, पुढचं अभ्यास करण्यासाठी आणि मागचं झालेल्या वर्षाचं रिव्हिजन करण्यासाठी जर या मुलांनी वेळ दिला तर 100% त्या मुलांचे पर्सेंटेज वाढू शकतात. सहज त्यांचं लाईफ बनायला लागेल. फार त्यांच्यावर ट्रेस येणार नाही. कारण का, पुढचा मुद्दाच आपला तो आहे
की त्यांचा तणाव कमी होईल. घाईघाईने शेवटी परीक्षेच्या अगोदर 10-15 दिवस अभ्यास करून काय होणार नाही. शॉर्ट टर्म मेमरीमध्ये राहणार आहे. माग काही विषयांमध्ये आपण बघितलं होतं की आज मुलांचा हा पाया पक्का होणं का गरजेचं आहे, का त्यांनी नियोजन करणं गरजेचं आहे, वेळेला महत्व देणं का गरजेचं आहे. कारण का 12वी नंतर, ग्रॅज्युएशन नंतर जेव्हा काही मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करायला लागतात, त्यावेळेला मुलांना हाच अभ्यासक्रमाचा बेस असतो. त्याबरोबर काही चालू घडामोडी असतात, काही ऐतिहासिक जे काही बदल झाले त्याबद्दल काही गोष्टी मुलांना परीक्षेला विचारलं असतं. महत्वाचा मुद्दा काय आहे की मुलांचा बेस पक्का होणं गरजेचं आहे. जर मुलांनी वेळेचं व्यवस्थित नियोजन केलं तर पुढचा मुद्दा आहे व्यक्तिमत्व विकास. जर मुलांनी वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं तर नक्कीच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये त्याचा फरक पडणार आहे. कारण का शिस्तबद्ध नियोजन ह्या मुलांचं होऊ शकणार आहे. त्यांचा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास होणार आहे आणि या सगळ्या अभ्यासाचं वेळेचं नियोजन केलेलं असल्यामुळं 100% जेव्हा तो मुलगा समाजामध्ये फिरणार आहे, शाळेमध्ये अभ्यास करणार आहे किंवा तो घरामध्ये असेल तर त्याचं न कळतच त्याच्या बॉडी लँग्वेज मधून त्याच्या व्यक्तिमत्व विकास झालेला आपल्याला दिसायला लागेल. हे फक्त वेळेचं नियोजन केल्यामुळं होणार आहे. कारण का मुलांच्या शैक्षणिक काळात मुलांच्या यशामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा असेल तर तो आहे टाइम मॅनेजमेंट. मुलांच्या शैक्षणिक कालखंडामध्ये त्यांच्या यशामधला महत्वाचा रोल आहे त्यांचं टाइम मॅनेजमेंट. वेळेचं महत्व काय आहे हे 1 मिनिटाचा जर विचार करायचा असेल ना तर रोड ऍक्सिडेंट होतो अशा लोकांना विचारा. 1 मिनिट जर तो पुढे गेला असता तर असं झालं असतं किंवा 1 मिनिट थांबला असता तर तो अपघात वाचला असता. 1 सेकंदाचा वेळ ऑलिम्पिक मध्ये जे लोक पार्टिसिपेट होत आहेत त्यांना ऑलिम्पिक मध्ये भाग घेणाऱ्या लोकांना तुम्ही विचारा, ते सांगतील. एखाद्या व्यक्तीनं गोल्ड मेडल मिळवलं, मिली सेकंदाचं व्हॅल्यू काय आहे ते त्या गोल्ड मेडल मिळवणारा किंवा सिल्वर मेडल मिळवणारा त्याला आपण जर विचारलं तर आपल्या लक्षात येईल. वेळ कुणासाठी थांबणार नाही. मी पालकांना नम्रपणे इथं सांगू इच्छितो, आजचं शिक्षण महाग होत चाललेलं आहे. मेडिकलवरचा होणारा खर्च, शिक्षणावरचा होणारा खर्च, हॉटेलिंग ह्या अनेक वेगवेगळ्या विषयांमध्ये आपण आज जाणार नाहीये, पण या सगळ्यामध्ये पैसाच खर्च केला जातोय. पैसाच खर्च करावा लागतो आणि त्यामुळं वेळेला जर आपण नियोजन मुलांचं करू शकलो नाही तर मात्र आपल्याला कितीही पैसे मोजून तुम्ही ही गेलेली वेळ परत आणू शकत नाही, कितीही मोठा माणूस असू दे. तर त्यामुळं या समर व्हेकेशन मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं जर मुलांना आपण हे नियोजन करून दिलं, वेळेचं महत्व समजावून सांगितलं तर नक्की मुलांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होणार आहे. मुलांना त्याचं वेळेचं महत्व कळणार आहे. बघता बघता इतके दिवस समर्थ रामदास स्वामींनी जे मगाशी आपण म्हणलं, समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात, घटका गेली पळे गेली तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाला. आमचा राम कोण आहे? योग्य समय पर योग्य कर्म करना यही पुण्य कर्म है. तसंच योग्य वेळेला योग्य कर्म करणं हेच माझं राम आहे, हेच माझं कर्तव्य आहे. या दृष्टिकोनातून मुलांना आपल्याला सांगावं लागेल. मुलं लहान आहेत, मुलं मायनर आहेत, हा आपला पालकांचाच रोल आहे. तर त्यामुळं परत मी एकदा तुम्हाला सांगतो, वेळेचं महत्व या संदर्भात आपण बघतोय. जर मी वेळेला महत्व दिलं तर वेळ मला उद्या महत्व देणार आहे. शिक्षणामध्ये मुलांच्या प्रगती होईल, मुलांच्या मध्ये शिस्त लागेल, मुलांचे पर्सेंटेज वाढतील, मुलांचा स्ट्रेस कमी होईल, व्यक्तिमत्व विकास होईल. सगळ्यात महत्वाचं अतिशय आवश्यक असणारा गुण किंवा एखादी क्वालिटी जर स्टुडंटकडे कुठली असली पाहिजे
तो म्हणजे त्या मुलामध्ये निर्माण होणारा आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स. सेल्फ कॉन्फिडन्स हा स्टडी मधून येणार आहे, रिव्हिजन मधून येणार आहे. तर त्यामुळं याचं महत्व आपण समजून घेऊया, वेळेचं महत्व आपण समजून घेऊया आणि त्या पद्धतीनं या समर वेकेशन मध्ये आपण आपल्या मुलांना काहीतरी चांगलं बेस्ट देण्याचा प्रयत्न करूया. कारण का योग्य वेळेलाच आपल्याला हे सगळं करावं लागेल. मित्रांनो, या पद्धतीनं आपल्या मुलांच्या एज्युकेशन लाईफ मध्ये काही कॉन्ट्रीब्युशन होऊ शकतं का अशा विचारांचं? हे जे काही मी प्रकाश चॅनलच्या माध्यमातून हे विचार मांडत आहे, हे जर तुम्हाला पटत असेल, आवडत असेल, तर मित्रांनो माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत शेअर करा. आपल्या सगळ्या नातेवाईकांच्या मध्ये, आपल्या मुलांच्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये हा तुम्ही व्हिडिओ लिंक शेअर करा. टाइम मॅनेजमेंटसाठी आमचा स्पेशल काउन्सिलिंगचा कोर्स झालेला आहे. वेळेचं कसं चांगलं नियोजन करता येईल, काही छोटे छोटे आयडिया आम्ही तुम्हाला देऊ शकतो, जेणेकरून मुलांचा त्याच्यामध्ये ग्रोथ होणार आहे. मुलांच्यावर कोणतंही प्रेशर द्यायचं नाही. मुलांना व्हेकेशन एन्जॉय करू दे, पण ह्या एन्जॉय करण्यामध्ये सुद्धा ते काही लर्न करू शकतात का, या पद्धतीने आपण विचार करूया. आणि माझ्या या चॅनलला तुम्ही मॅक्झिमम सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट्स द्या की या मुद्द्यांमध्ये नेमकं तुम्हाला काय वेगळं सांगायचं आहे का, तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी घेईन. तोपर्यंत आपण इथंच आपण थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटू. धन्यवाद.